नमस्कार महाराष्ट्र, मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव और आप देख रहे हैं महाराष्ट्र बुलेटिन। महाराष्ट्र की हर बड़ी खबर, हर महत्वपूर्ण अपडेट और जनता से जुड़े हर मुद्दे को सबसे पहले और सबसे भरोसेमंद अंदाज में आप तक पहुंचाने के लिए हम हाजिर हैं। राजनीति से लेकर समाज तक राज्य की हर हलचल पर रहेगी हमारी पैनी नजर। तो चलिए शुरुआत करते हैं आज के महाराष्ट्र बुलेटिन की, जहां बात होगी हवेली और सतारा क्षेत्र से आई खबरों पर। गढ़चिरौली के कुरखेड़ा तहसील स्थित मालेवाड़ा गांव में वनाधिकार पट्टाधारकों की जमीन की मापजोख को लेकर आजाद समाज पार्टी और प्रशासन आमने सामने आ गए। पार्टी पदाधिकारियों ने एसडीएम कार्यालय पहुंचकर कार्यवाही पर सवाल उठाए। एसडीएम ने शुरुआत में मापजोख की जानकारी से इनकार किया, बाद में बताया कि यह प्रक्रिया मुख्यमंत्री सौर ऊर्जा परियोजना के लिए महावितरण की एजेंसी द्वारा की जा रही है। पार्टी ने आरोप लगाया कि बिना ग्राम सभा की मंजूरी, पूर्व सूचना और कानूनी प्रक्रिया के जमीन की मापजोख की जा रही है तथा प्रशासनिक समन्वय में गंभीर लापरवाही हुई है। प्रतिनिधि मंडल ने एसडीएम और तहसीलदार को ज्ञापन सौंपकर वनाधिकार पट्टा धारकों के अधिकारों की रक्षा और पूरे मामले की जांच की मांग की है। ही सगळी जी मंडळी आमच्यासोबत आहे ही मालेवाड्या इथून आलेली आहे आणि आम्ही एसडीएम, तहसीलदार आणि आता महावितरण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आता आलेलो आहोत। आम्ही यांच्यासोबत काल चर्चा झाल्याप्रमाणे हे गेल्या 2003 पासून मालेवाडा येथे एका जमिनीवर राहत आहेत आणि ती जमीन 2010 मध्ये यांच्या नावान झाली। यांच्या नावाचे पट्टे वन विभागाची जमीन आहे, ती वनपट्टे बनले आणि आता शासन तिथं म्हणत आहे की या जमिनीवर सौर ऊर्जेच्या संदर्भात एक प्रोजेक्ट आहे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रोजेक्ट, तर त्या प्रोजेक्टसाठी ती जमीन अधिकृत करण्यात येत आहे। परंतु आम्ही या संदर्भात माननीय एसडीएम आणि तहसीलदार यांच्या कार्यालयात गेलो असता त्यांच्याकडे कुठलीही याबाबतची माहिती उपलब्ध नाही। त्यांनी म्हणाले की या संदर्भात डायरेक्ट कलेक्टर ऑफिसमधून आदेश आला असावा आणि तिथूनच प्रोसेस झाली असावी। तर आमचं म्हणणं असं आहे की समजा तुमचा हा तालुका आहे आणि तालुक्यामध्ये एसडीएम आणि तहसीलदार यांना कुठल्याही बाबी न कळवता डायरेक्ट जर त्या ठिकाणी अशा पद्धतीची कार्यवाही कलेक्टर ऑफिसमधून होत असेल तर हे कायदेशीर आहे का? मग तुमच्या कार्यालयाचा इथं काय काम आहे ते जर माहिती नसेल तर? आम्ही त्यांना प्रश्न विचारला असता एकही समाधानकारक उत्तर त्या ठिकाणाहून मिळालं नाही यांनी। मग त्याच्यानंतर आम्ही एमएससीबी कार्यालयात आलो की हा प्रोजेक्ट जर महावितरणचा आहे तर महावितरणकडून त्याच्या संदर्भात काही परवानगी आहेत का, त्यांनी कशी काही ही कार्यवाही केली? त्या ठिकाणी तलाठी जाऊन मोजमाप केला, काही एजन्सीचे लोक जाऊन ते मोजमाप करत आहेत आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा आदेश किंवा पत्र अद्याप या शेतकऱ्यांना आणि तिथले जे राहणारे लोक आहेत यांना अद्याप एकही पत्र दिलेला नाही आहे। आता ज्या वेळेस आम्ही इथं कार्यकारी अभियंता यांच्याकडे आलो त्यावेळेस इथं माहिती मिळाली की ही प्रक्रिया 2023 पासून चालू आहे, त्याचे सगळे कागदपत्र यांच्याकडे तयार आहेत। हा एक पत्र आम्हाला त्यांनी दिला आहे आज। NVNR हा तहसीलदाराच्या नावाने डायरेक्ट अर्ज केलेला आहे आणि तहसीलदारांना जणू काही ते आदेश करत आहेत। रवींद्र यादव कुमरे, अभियंता सोलर पॉवर प्लांट असा अर्जदाराचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे आणि यांनी हा अर्ज तहसीलदारांना दिला आहे आणि तहसीलदाराला हा काल दिलेला आहे, जेव्हा की यांनी कालपासूनच याबाबत घडामोडी सुरू केल्या, याच्यावर आक्षेप घेणं सुरू केला आणि त्याच्यानंतर त्याला जाग आली आणि त्यांनी एसडीएमला किंवा तहसीलदाराला अशा पद्धतीचा पत्र दिला। फक्त हा 2 पानाचा पत्र त्यांच्याकडे आहे, परंतु जेव्हा आम्ही महावितरण कार्यालयात आलो तर त्यांच्याकडे जवळपास सगळेच 2023 पासूनचे डॉक्युमेंट्स आहेत, परंतु इथल्या तहसीलदाराला त्याबाबत कुठलीही कल्पना नाही, एसडीएमला कल्पना नाही। ते ज्या पद्धतीने सांगत आहेत अनभिज्ञ आहेत, तर हे साफ चुकीचं आहे। हे चुकीच्या पद्धतीने भूमी अधिग्रहण करण्याचा प्रकार चालू आहे। हे जे लोक आहेत यांना दुसरी कुठलीही जमीन नाही, 2003 पासून ते त्या ठिकाणी राहत आहेत, हे भूमिहीन लोक आहेत। त्यामुळे आमची मागणी आहे की या लोकांना पुन्हा भूमिहीन करू नका, त्यांच्या बाजूला जी काही जमिनी असेल ते तुम्ही अधिग्रहित करू शकता, परंतु यांच्या जमिनीवर धक्का लागता कामा नये। शेत जमिनी पण आहेत आणि ते राहत पण आहेत तिथं, बरोबर आहे। तर हे त्या गावचे सगळे आहेत। तुम्हाला आझाद समाज पार्टीला काल तुमचं नाव काय आहे? पितांबर हर्रो यांनी आमच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली आणि आज आम्ही पूर्ण शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी गडचिरोलीहून आलो। आम्ही प्रशासनाला याद्वारे सांगू इच्छितो की या लोकांना भूमिहीन करता कामा नये। तसं जर होताना दिसलं तर आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू, परंतु यांना भूमिहीन होऊ देणार नाही।
प्रशासन ज्या पद्धतीने बेकायदेशीरपणे कार्यवाही करत आहे ती तात्काळ थांबवावी. तलाठी हे जे अनधिकृत कोणतीही परवानगी नसताना कोणताही पत्र न देताना जी कार्यवाही मोजणी करत आहेत ते सुद्धा तातडीने थांबावं, अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी आम्ही करू. गढ़चिरौली से सीनू संवाददाता संजय यमसलवार की रिपोर्ट। पुणे के मगरपट्टा में ग्राहक ने काका हलवाई से खरीदे गए सीलबंद भुने हुए काजू के पैकेट में जिंदा कीड़ा मिलने का आरोप लगाया है। ग्राहक के अनुसार पैकेट खोलने पर कीड़ा दिखाई दिया, जिससे परिवार के सदस्य हैरान रह गए। घटना के बाद पैक्ड खाद्य पदार्थों की गुणवत्ता और भंडारण व्यवस्था पर सवाल उठाए गए हैं। ग्राहक ने पैकेट का वीडियो और अन्य साक्ष्य सुरक्षित रखते हुए निर्माता और विक्रेता दोनों की जवाबदेही तय करने की मांग की है। हवेली से सीनू संवाददाता यश सोलंकी की रिपोर्ट। पांचगढ़ी नगर परिषद और हिलदारी अभियान के तहत आयोजित स्वच्छता अभियान में हैप्पी आवर्स स्कूल के 17 छात्रों और 4 शिक्षकों ने उत्साह से भाग लिया। छात्रों ने हैप्पी आवर्स स्कूल से सिताई गार्डन तक परिसर की सफाई कर करीब 150 किलोग्राम से अधिक कचरा एकत्र किया। अभियान के दौरान पर्यावरण संरक्षण और स्वच्छता के महत्व पर जागरूकता फैलाई गई। प्रतिभागियों को सुरक्षा सामग्री उपलब्ध कराई गई और अभियान के अंत में उनके प्रयासों की सराहना की गई। सतारा से सीनू संवाददाता अब्दुल रहमान की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।